नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा कट्ट्यावरती आज आहेत विशेष पाहुणे. आज आपल्यासोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. एकीकडे महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्याचप्रमाणे भाजपने सुद्धा हे वर्ष आंदोलनाने सरकारला वेळोवेळी ठिकठिकाणी आंदोलनं करून विरोध करून ज्या प्रकारे एक पेचाट टाकायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे गाजलेला आहे. आणि अनेक मुद्दे आहेत, केंद्रातले आहेत, राज्यातले आहेत, बिहारचे सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रातल्या पदवीधर शिक्षक मतदारसंघातल्या निकालाचे सुद्धा आहेत. या मुद्द्यांवरती गप्पा होणार आहेत, चर्चा होणार आहे. त्यांच्याशी संवाद साधतील आमचे संपादक राजीव खांडेकर आणि माझे सहकारी. सुरू करूया. सुधीर भाऊ, एकतर तुमचं स्वागत या कट्ट्यावर. आणि पहिला प्रश्न अर्थातच, परवा जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि तुम्ही असं म्हणालात की आम्ही सावधगिरी बाळगायला हवी होती, आम्ही बेसावध राहिलो, चुकीच्या माणसांना तिकीटं दिली, आणखीन काय काय झालं? नाही, मी चुकीच्या माणसांना तिकीट दिली असं कधीही म्हणावं नाही. मनात म्हणालो. मनातही नाही, यासाठी मनात म्हणावं नाही. खरं तर ही निवडणूक ही उमेदवाराची निवडणूकच नाही, ही संघटनेची निवडणूक असते. या निवडणुकीमध्ये इतर निवडणुकींपेक्षा संघटनेची परीक्षा जास्त असते. साधारणतः संघटना नापास झाली असं म्हणायचं. बेसावध राहायगो मित्र म्हटलं. नापास जागा हा शब्द योग्य नाही. अनुत्तीर्ण झाली. अनुत्तीर्णही योग्य नाही. बेसावध यासाठी राहायगो की 58 पासून आम्ही मेरिटमध्ये येत होतो. या कोरोनाच्या या संकटात 2 गोष्टीचं आकलन आमच्यातून झालं नाही. एक की ही निवडणूक मार्चमध्ये होईल असं सांगितलं जात होतं पक्षाच्या अंतर्गत, बाहेरही. जानेवारीपासून आपण मतदार नोंदणी करू हे मनात होतं. आणि दुसरं कारण, या कोरोनाच्या काळात सुधीर भाऊ, मार्चमध्ये निवडणूक होणार असेल तर जानेवारीपासून मतदान करणं हे पुरेसं आहे 2 महिन्यामध्ये. शेवटी हजारोची संख्या कार्यकर्त्यांची. एका कार्यकर्त्यांनी पण मग असं आहे की मग हजारो कार्यकर्ते ह्या वेळेला जेव्हा जाहीर झाले तेव्हा का नाही उपयोगी आला? यावेळी नोंदणी करताना सरकारी नोंदणी खूप जास्त झाली. या कोरोनात सरकारने आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि पहिल्यांदा असं घडत होतं की प्रत्येक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते नोंदणी अतिशय मोठ्या प्रमाणावर करायचे. आणि यासाठीच आपण नेहमी पाहिलं असेल की कोणताही काँग्रेस राष्ट्रवादीचा मोठा नेता या निवडणुकीचं तिकीट मागत नव्हता. ज्याला इतर विधानसभा, लोकसभा अशा जागांच्या तिकिटा प्राप्त होऊ शकत नाही, तिथपर्यंत लांब हात पोहोचत नाही, असे उमेदवार एकदा नशीब अजमावायचं, लॅटरी लागली तर ठीक अशा भावनेने लढायचे. पण मग त्यामुळेच आतापर्यंत भाजपचं फावत होतं या मतदारसंघांमध्ये. नाही, आताही उमेदवारांचा जर विचार केला तर तुम्ही पुण्यामध्ये जे उमेदवार विजयी झालेत ते तर मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात होते. नाही, पण मुद्दा असा की आतापर्यंत भाजप सोडून बाकी पक्ष ह्या निवडणुकीकडे दुर्लक्ष करत होते. गडकरी तर एकदा बिनविरोध निवडून आले होते. इतका काँग्रेस आणि बाकीच्या सगळ्या विरोधी पक्षांचा या निवडणुकीकडे बघण्याचा उदासीन दृष्टिकोन होता. आजपर्यंत भाजपला हे आपले गड करता आले, मुळामध्ये करता आले आणि म्हणून राखता आले. त्याचं महत्त्वाचं एक कारण हेही आहे का की विरोधी पक्ष, तुमचे विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी या निवडणुकीकडे दुर्लक्ष केलं, ती तुम्हाला सोडून दिली होती म्हणून तुम्हाला तिथं आतापर्यंत यश. मला वाटतं सोडून दिली असं म्हणता येणार नाही, कारण तेही प्रयत्न करायचे ना. पुण्यात तर नेहमी बरोबरीचं निवडणुकीमध्ये बरोबरीने लढाई झाली आहे. म्हणजे जावडेकर साहेब 2दा निवडून आलेत, तेव्हाही प्रयत्न राष्ट्रवादीच्या वतीने किंवा काँग्रेसच्या वतीने तेच झाला. या निवडणुकीत मात्र पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी कोरोनाच्या या कालावधीमध्ये जी गंभीरता पाहिजे ती उदासीनतेमध्ये बदलली आणि आपण बेसावध असं राहिलो. अरे, ही निवडणूक 58 पासून नागपूर जिंकतोय हो, बच्छराजी व्यासपासून जिंकतो आहेत, मान्य गडकरीजी बिनविरोध आले आणि आपण या बेसावध वातावरणात, जसं ससा आणि कासवाची गोष्ट ही काही लहानपणी आपल्याला झोप यावी म्हणून नाही सांगितली, पण त्याचं तात्पर्य हेच होतं की ससा हा वेगवान धावणार आहे, कासव काही वेगाने धावत नाही. पण ज्या क्षणी सस्याच्या मनात ही बेसावध अवस्था आली, थोडा आराम करतो, कासव कुठं जाणार आहे, तेव्हा कासव जिंकला. पण पुन्हा जेव्हा जेव्हा स्पर्धा झाली तेव्हा कासव कधीच जिंकला नाही. पण या स्पर्धेत ससा च्या भूमिकेत आम्ही गेलो, पण म्हणून कासवानी
ही समजण्याची आवश्यकता नाही आहे की तो सस्यापेक्षा वेगाने धावू शकतो. एक घटना झाली, एक वेळ झाली, तर ही घटना म्हणजे आपण असा समज केला पाहिजे की एखाद्या प्रसंगामध्ये असं होऊ शकतं. याचा अर्थ जर त्यांनी असा लावून घेतला की आता पदवीधर मतदारसंघ म्हणजे आमचाच, तर अजूनही भाडेकरांनी तुम्ही सशाच्याच भूमिकेत आहात. आई आम्ही सशाच्या नाही, यातून बेसावध अवस्थेतून सावध होत. अरे विधानसभा जेव्हा झाल्या त्याही वेळेला भाजप सशाच्याच भूमिकेत होतं आणि त्यांना असं वाटत होतं की शिवसेना कासव आहे, ते काय करणार, ते कुठं जाणार, किती जाणार पुढं. आपण तर ससा आहोत. 100 इतक्या जागा आल्या, 105 जागा आल्या. आमची गेलं स्पर्धा कासव. कुठं होतीये तेव्हा तर कासव आणि ससा एकत्र होते. प्रश्न कुठं उपस्थित झाला. त्याही वेळेला ते कासवच होते. नाही, तर तेव्हाचा तुम्ही अनुभव म्हणताय, म्हणजे तुम्ही म्हणाले की बा ते कासव आहे. मी ससा म्हणालो कसं नाही. माझं नाही तर तुमचं आहे. ससाही आम्ही- माझं नाही, कासवही माझं नाही, दोन्ही तुम्ही सांगता तुमचं ना, आहे. तुम्ही तेव्हा सस्याच्या भूमिकेत आणि ते कासवाच्या. नाही, खरं तर त्यावेळेला- तेव्हा त्यावेळेला तुम्हाला विश्वास होता की तेव्हा नाही? आम्ही नाही, माझा दोघेही प्रश्न असा आहे की त्याही वेळेला तुम्हाला विश्वास होता की नाही? आपण तर तेव्हा येणार- विश्वास आपला- पूर्ण झाला नाही. 2,30,00,000 नाही, नाही, 58,525 मतं. काँग्रेस राष्ट्रवादीला 1,81,00,000 मतं. आम्ही 161 विधानसभा जिंकल्या. त्यांनी 54 आणि 44 98 विधानसभा जिंकल्या. 98 आणि 161 मध्ये मोठा आकडा कोणता? हा, आता आमचे माजी मित्र हे कर्णाच्या भूमिकेत गेले, त्याला आम्ही काय करणार? कर्णाच्या भूमिकेत म्हणजे आमचे भाऊच आहे ते. पण आता ते कोणासोबत आहे? शेवटी म्हणजे तुम्ही पांडव आहात. आम्ही पांडव आहोत नाही. आम्ही पांडवांच्या गोष्टीतून जेव्हा कर्ण बाजूला झाला, आजच्या या महाभारताच्या त्या या कथेसारखं आजच्या भारतामध्ये जे मित्र होते, जनतेने आम्हा दोघांना निवडून दिलं, याबद्दल तर वाद नाही. जेव्हा आदित्य ठाकरे साहेब वरळी विधानसभेत निवडून आले, तुम्ही आजही तिथं असणाऱ्या फ्लेक्स बोर्डवरचे फोटो बघा. स्वर्गीय श्रद्धेय बाळासाहेबांचा फोटो होताच, पण त्याच्यावर नरेंद्र मोदींचाही फोटो होता. पण शिवसेनेला कर्ण होण्यासाठी तुमच्याकडचे इकडं द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य कोण होते झालेले की त्यांना पांडव तुमच्या लेखी तथाकथित पांडवांना सोडून तिकडे जावं लागलं? नाही, कर्ण कोणाच्या कारणाने होत नाही. कर्ण हा आपल्या कृतीनी चूक करत असतो. हा कोणाच्या भावनेमुळे कर्ण होत नाही. कोणीतरी अशा व्यक्ती त्यांच्या नशिबात येतो की जो धीरे 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 त्यांना चकवण्याचं काम पण करतो, सुधीर भाऊ एक संमोहित करतो आणि मग पण दोष दोषणारा. महाभारताचा जर दाखला द्यायचा म्हटलं तर युद्ध टाळण्यासाठी युधिष्ठिर कर्णाकडे गेला होता आणि त्याने त्याला सांगितलं की तू मोठा भाऊ आहेस, तू ये गादीवर बस. मग ते तुम्ही का नाही केलं शिवसेनेच्या बाबतीत की तू कर्ण आहेस, मोठा भाऊ आहे? पडद्याच्या मागे खूप घटना झाल्यात ना, ज्या आत्ताच्या तुमच्या पडद्यावर सांगता येत नाही. पण तुम्ही असं त्यांना- म्हणजे तुम्ही नाही, पण तुम्ही पडद्यावर हे सांगताय की तुम्ही असं ऑफर केली होती, तुम्ही त्यांना मुख्यमंत्री पद घ्या असं म्हटलं होतं. असं आहे की मुख्यमंत्री पद घ्या हा विषय कदाचित चर्चेत नसेल, कर्णाला पण ते सोबत- अपेक्षित होतं. सोबत सन्मानाने शिवसेना 30 वर्ष आमच्या सोबत होती. 1 वर्ष 2 वर्ष नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींशी जेव्हा स्वर्गीय प्रमोद महाजनांनी किंवा स्वर्गीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा जेव्हा बैठकी घेतल्या, तेव्हा ती सत्तेसाठी युती कधीच झाली नव्हती. हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. ही युती नेहमीच, आणि म्हणूनच जेव्हा लोकसभेचा अध्यक्ष करायची वेळ आली, अतिशय निकटचा कोण, हृदयाच्या जवळचा मित्र कोण, शिवसेना. तेव्हा बाळासाहेबांशी अनुमती घेऊन मनोहर जोशी सरांना लोकसभेचा अध्यक्ष केलं. आज तुम्ही बघता की कोणताही पक्ष अध्यक्ष पदावर नेताना अतिशय सावधगिरी घेत असतो. तेव्हा इतकी मैत्री होती. पण आता ठाणे लोकसभा एका मिनिटात वापस केली. पण आता तुम्हाला भाजपला हा म्हणजे हे रिअलायझेशन आहे की नाही की आपण त्याला कर्ण म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, आता ते तुमच्यापासून लांब गेलेले आहेत आणि आता तुम्हालाच करायचं आहे आणि बघायचं आहे. आता ते तुमच्याबरोबर येणार नाहीत. म्हणजे हा गट फुटेल, तो गट फुटेल आणि आपण सत्तेत येऊ, ह्याच्यातनं भाजप बाहेर येते का, आली आहे का, येणार आहे का? मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व जनतेला अतिशय अधोरेखांकित करून सांगतो की आम्ही या भूमिकेतच नाही, की आम्हाला सत्तेत येणं. नाही, भाजपचा इतिहास आहे ना, पण भाजपनं अनेक ठिकाणी हे केलंय ना असं म्हणून. भाजपच्या अनेक ठिकाणी केलं नाही. मध्य प्रदेशमध्ये 109 आमदार आमचे. राजस्थानमध्ये करून पाहिलं. नाही नाही,
हा चुकीचा गोव्यामध्ये केलं. नाही केलं म्हणजे याचा अर्थ काँग्रेस एवढी कमजोर आहे? अरे नाही, मुद्दा असा की भाजपचा इतिहास आहे, भाजप म्हणत काही भाजपचा असलं नाही, हा तरी. इतिहास काँग्रेसचा आहे. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पाडण्यासाठी काय प्रयत्न झाले आपल्याला माहिती आहे. देवीगौडांना कसं पाडण्यात आलं, इंद्रकुमार गुजरालला कसं पाडण्यात आलं, चरण सिंगांना कसा पाठिंबा दिला, शरद पवार साहेबांनी तेव्हा पुगत कशी स्थापन केली, हा भाजपचा इतिहास आहे. अरे भाजप तर या बाबतीत आता पहिल्या दुसऱ्या वर्गात असेल, हे तर PhD आहे. त्यामुळे असा आरोप करणं की भारतीय जनता पार्टी याच्यात एक्सपर्ट आहे हे म्हणणं काही योग्य नाही. गोव्यामध्ये तर कुठंच नसताना तुम्ही सरकार बनवलं, तर तुम्ही पहिली दुसरीतच एवढं तर तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल तेव्हा काय होईल? गोव्यात भारतीय जनता पार्टीचे आमदार जास्त होते असा विचार करू नका तुम्ही. आणि मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी नाही, काँग्रेस जसं 105 आम्ही आहोत, इथं म्हणजे लार्जेस्ट पार्टी भाजप आहे. पण भाजप इथं जरी असले तरी 3 समविचारी पक्ष एकत्र आले ना, जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात असणारे पक्ष एकत्र आले. गोव्यामध्ये देशहितासाठी काही राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टीच्या सोबत आले. याचा अर्थ म्हणजे महाराष्ट्रात एक न्याय करायचा आणि तिचा दुसरा न्याय करायचा का? बिहारमध्ये सुद्धा मग तेजस्वी यादवची पार्टी ही मोठी आहे. या अगोदरही लोकसभेत सर्वात मोठी पार्टी ही भारतीय जनता पार्टी होती, पण तेव्हा सरकार काँग्रेसचं झालं होतं. सर्वात जास्त सदस्य संख्या ही भारतीय जनता पार्टीची होती. हा, आपल्या लोकशाहीमध्ये शेवटी या पद्धतीने स्वातंत्र्यानंतर अनेक घटना घडलेल्या आपण पाहिल्या आहे. आणि म्हणून असं म्हणणं योग्य नाही आहे की भारतीय जनता पार्टीने फोडली. हा, मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियानी 22 आमदार काँग्रेसचे भारतीय जनता पार्टीमध्ये आणले, खरं आहे. राष्ट्रहितासाठी. त्याच्यामध्ये आता आमचे खडसे साहेब तुम्ही घेऊन गेलेत की नाही? आता शेवटी 22 आमदार त्यांचे आलेत. छगन भुजबळ साहेबांनी, गणेश नाईक साहेबांनी, नारायण राणे साहेबांनी शिवसेना सोडली, बीजेपीत आहेत ना? आले बीजेपीत सोडली. आता तेव्हा त्यांनी भूमिका पवार साहेबांनी सोडली होती, पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले. तुम्ही आजही तुम्ही पवार साहेबांनी 2000 मध्ये जेव्हा पक्ष सोडला होता, 1999 मध्ये, काढा बरं पत्रकार परिषद, त्यांनी जे सोनिया गांधींचं वर्णन केलं ते आम्ही सगळ्या राजकीय पक्षांच्या बद्दलचं बघितलंय. म्हणजे ते भाजपही कसं बघतं, एवढ्या 2 टोकाच्या भूमिका कधीच झाल्या नाही. काय काश्मीरमध्ये काय झालं, नाही काश्मीरमध्ये काय झालं, मेहबूबाच्या बरोबर काय झालं, मेहबूबा सोबत. मग ते असं आहे की आपल्याला जर असे आपण कपाट उघडले ते सगळ्यांचे सगळे येईल बाहेर. मेहबूबा सोबत जेव्हा अलायन्स केलं तेव्हा आम्ही आमच्या तत्वावर केलं, आमच्या प्रिन्सिपलवर केलं. आम्ही अशा प्रिन्सिपलवर केलं नाही की जे देशविरोधी घटनांमध्ये आपण सत्तेचा उपयोग करू शकतो. ज्या पक्षाच्या बद्दल तुम्ही फुटीरतावादी अतिरेक्यांचे ते म्हणतात त्यांच्याबरोबर तुम्ही अलायन्स केला तो चालतो, तर मग बाकीच्या पक्षांनी जरा केला तर त्याच्याबद्दल कशाला आपण, म्हणजे भाजपच्या नेत्यांनी का कांदे सोलावेत नाकानी? त्यांनी तेच केलेलं. आम्ही नाकानी कांदे सोगत नाही आणि छिगणीनी कांदे सोगत नाही. आम्ही सत्तेच्या आधारावर आमचा राजकीय पक्ष काम करतो. आणि म्हणूनच बाकी राजकीय पक्षांचा ऱ्हास होतोय. भारतीय जनता पार्टी 2ची 303 पर्यंत जेव्हा पोहोचते आहे, 23 कोटी मतदान जेव्हा होत आहे 20 राज्यातून, ज्या काँग्रेसचं साम्राज्य संपत नव्हतं तसं इंग्रजासारखं साम्राज्य 58 वर्ष जिंकत असलेली सीट गमावली ना भाजपनं. आता तुम्ही त्याच्याबद्दल आत्मपरीक्षण करा. त्याचं आत्मपरीक्षण तर आम्ही करायची घोषणा केली. चिंतन असं आहे की या संदर्भात आम्ही जिल्हास्तरावर नाही, आम्ही बेसावध राहिलो. अति आत्मविश्वास हा शब्द पर्यायी शब्द होत नाही. बेसावध राहिलो. बेसावध आतापर्यंतच्या असं झालं का की आपण कोणालाही दिलं तिकीट तरी आपण आपला येतोच उमेदवार असं वाटलं का? मी पुन्हा सांगितलं की नोंदणी करताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता परिश्रमी आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एका दिवसामध्ये 10 किलोमीटरचा परिश्रम घेत असेल तर बाकी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये असे कार्यकर्ते नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे हेवा वाटावा असं काम करणारा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी नाही. गेला नाही. मी आता आपल्याला जसं सांगितलं की कोरोनाच्या या काळामध्ये समज असा झाला की ठीक आहे, मार्चमध्ये निवडणूक होईल आणि मार्चच्या निवडणुकीसाठी जानेवारीपासून आपण काम करू. सर्वीकडे तुम्हाला लॉकडाऊन दिसत होतं, बाहेर निघू नका, संपर्क करू नका. आणि अशा वातावरणात सरकारी नोंदणी मात्र इतकी जास्त झाली आणि नेहमी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून होणारी नोंदणी ही मर्यादित. सुधीर भाऊ, जेव्हा निवडणुका व्हायच्या होत्या, म्हणजे मतदान झालं होतं आणि निकाल यायचे होते, तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील असं म्हणत होते की 1 जण या, 2 जण या, 4 जण या, 10 जण या.
आता ते म्हणतात की एक एकटे या, मग असं आम्ही आहे, दाखवतो. याला आहे ना तुमच्याही सर्वांची आकलन करण्याची जी क्षमता आहे ना त्या क्षमतेच्या कारणाने नेते चुकतात. हां. बिहारमध्ये नेते चुकलेत कारण ते आपण आपली क्षमता सांगितली, एक्झिट पोल चुकीचे. इथे एका टीव्ही चॅनलने एक्झिट पोल सांगितले भारतीय जनता पार्टी 4 जागा जिंकणार, आमच्या एक्झिट पोलचा निकाल आहे. आता शेवटी आजही नेते तुमच्या चॅनलवर विश्वास ठेवतात, हे आमची चूक आहे का? अच्छा, त्या आधारावर एक्झिट पोल नंतर आला ना. पण सुधीर भाऊ, एक्झिट पोल नंतर आले, पण त्यातलं नेमकं काय आहे? म्हणजे आधीचं म्हटले होते ते बरोबर होतं का नंतर म्हणतात ते बरोबर आहे? तुम्हाला एक एकटे पाहिजेत का तिघही मिळून? तुमची आता भूमिका काय आहे? तिघही या आम्ही अंगावर घेतो अशी आहे का एक एकटे या मग बघून घेतो अशी आहे? असं आहे, एक एकटे या, तिघे या, 30 या, 50 या हा विषयच नाही आहे. कसा? किती नाही सांगतो ना, किती लोकांनी एकत्र यायचा हा विषय नाही. विषय काय आहे? आमचा विषय आहे की जनहितासाठी काम करत असताना जनतेला विश्वासात घेऊन संवाद करत. बरं, माझं असं आहे, तुम्हालाही माहिती आहे की देशामध्ये अनेक पक्ष मागच्या लोकसभेत एकत्र आले, ज्याला अनेकांनी म्हणजे काही पत्रकार त्यांना तुकडे तुकडे गँग म्हणायची. तुकडे तुकडे गँगचा अर्थ काय होता? अनेक पक्ष असे तुकडे 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 चिंध्या 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 जमा करून रजई तयार केली. हे कुणाबद्दल म्हणताय तुम्ही? एनडीए बद्दल का युपीए बद्दल? एनडीएच्या विरोधात तुम्ही ज्यांच्याबद्दल तुकडे तुकडे दोन्ही आमच्या दृष्टीने असं आहे. दोन्ही चिंध्या गोळा करून रजाया करून आहेत पक्ष. तुकडे तुकडे गँग हे मीडियाने आणलेला जो शब्द आहे तो कोणाबद्दल होता? ते आम्ही नाही म्हटलं, तुम्ही म्हणता तुकडे तुकडे गँग. हा बीजेपी शब्द- म्हणतात तुकडे हा तुकडे शब्द मीडियाने बीजेपी जनतेत आणला, मग बीजेपीने उचलला. बीजेपीनं आणला म्हणून काही मीडियानं दिल्लीतल्या नाही, तो नाही. उचलला. असं आहे, तुम्ही पण त्याच्या मुळात जायचं असेल तर हा शब्द पहिले एका मीडियाने सुरू केला, हा मीडियातून मग जनतेत पर्यंत पोहोचला आणि मग तो शब्द हा मग पार्टीच्या नेत्यांनी वापरला, तुकडे तुकडे गँग. पण हा याचा जो जनक आहे म्हणजे राजीव खांडेकरजी नाही आहे, हे खरं आहे, पण याचा जनक हा तुमच्याच जातकुळीतला आहे. अच्छा, पण आमच्या जातकुळीच्या त्या जनकाच्या बद्दल बोलताना तुम्ही तुमच्या जातकुळीतले जे आहेत चंद्रकांत दादा पाटील, त्यांच्या या 2 विधानांपैकी कोणत्या विधानाचं तुम्ही समर्थन करता? एकटे एकटे या का तिघं 10-30 जण या? कोणतं विधान तुम्हाला जास्त आत्ताच्या काळामध्ये संयुक्तिक वाटतं? नाही, आमच्यासाठी ते एकटे किंवा 3 हा विषयच नाही. खरं तर हा गैरसमज काढा, ते तिघे नाही आहेत. म्हणजे हा तुम्ही पुन्हा एकदा मला वाटतं गैरसमज काढून टाकला पाहिजे. आत्ता जे सरकार आहे ते एकूण 10 पक्ष आहे त्याच्यात. त्या सरकारमध्ये 10 पक्ष आहे. तुमच्या वेळेला किती होते? नाही, आमच्या वेळी किती असेल? आत्ता विषय जो मांडतोय, कारण आमच्या वेळी हा मुद्दा आला नाही 3 पक्ष की काय, एकूण ते 10 पक्ष आहे. तुम्ही जर काँग्रेसचा राष्ट्रवादीचा जाहीरनामा काढला म्हणजे शपथनामा, तर तुमच्या लक्षात येईल की किती पक्षांचे मागच्या पेजवर फोटो आहे. त्यामुळे हे 10 पक्षाचं सरकार आहे. म्हणजे ते थोडक्यात वाजपेयीजींच्या मार्गाने चालले असं का की भरपूर जणांना बरोबर घेऊन जायचं? वाजपेयींचं सरकार 23 पक्षाचं होतं, काहीच अडचण नाही. म्हणजे तेच की, म्हणजे त्या लाईनवर आता ते तुमच्या लाईनवर आले का? 23 पक्षाचं होतं, अडचण नाही. पण मी फक्त त्याच्यातला एक गैरसमज काढून देत आहो की तुम्ही 3 पक्षाशी का, आमच्याकडे 10 पक्षाशी आहे. फक्त 3 पक्षाची लढाईच नाही आहे, 10 पक्षाची आहे. मागच्या वेळी होती ना, मागच्या वेळी आमची लढाई 9 पक्षाची. तुम्हाला काय जास्त बरोबर वाटतं, 10 जण का एक एकटा? नाही, असं आहे, 10 जण की एक एकटा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सांगितलंच आहे की 10 जणांना एक छत्रपती कसा निपटवू शकत होता. त्या छत्रपतीचा वारसा जेव्हा सांगतो तेव्हा हे 10 जण काय हो, तेव्हाही यायचे ना, इकडून एक तिकडून एक तिकडून एक. फक्त प्रश्न आहे की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना त्यांनी जो आदर्श घातला, त्यांच्याही आयुष्यामध्ये युद्धात एखाद्या वेळी तेही बेसावत राहिले जसे आपण, तर आम्ही त्यांचे भक्त आहोत ना, शिवभक्त. तर पुढे यांच्याशी लढाई कशी करायची याचं नियोजन करू ना, भीती काय आहे? शेवटी त्या महाराष्ट्राचा आम्ही वारसा सांगतोय. सुधीर भाऊ, प्रश्न हाच आहे मला. तुम्ही अगदी त्या दिवसापासून हा शब्द वापरताय, बेसावध आहे. प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला की बेसावध राहिलं कोण? बेसावध चंद्रकांत दादा अध्यक्ष म्हणून ते बेसावध राहिले, देवेंद्रजी बेसावध राहिले, की तुम्ही बाकी सगळे नेते जे की खूप ज्येष्ठ नेते आहात भाजपचे, नक्की बेसावध कोण राहिलं नाही, भाजपचं? नक्की बेसावत तर मीच राहिलो. हा, कारण शेवटी ही काय कोणाची जबाबदारी थोडी आहे. या पक्षाच्या 7-12वर काही एका नेत्याचं नाव नाही लिहायचं आहे. ही जबाबदारी एका व्यक्तीवर कशी?
हो आम्ही बेसावत राहिलो, आम्हाला अंदाज घेता नाही आला. पण एक निवडणूक आम्ही हारलो असलो तरी आमच्यामध्ये तो स्वभाव आहे की 2 पासून 303 करणाऱ्या पक्षाचे आम्ही पाईक आहोत. मुनगंटीवार 403 पासून 44 वर येणाऱ्या पक्षाचे पाईक नाही आहोत. पण सुधीर भाऊ, त्या एका निवडणुकीतल्या हा जो पराभव आहे त्याच्यानंतर चर्चा व्हायला लागली ना की गट पडलेले आहेत भाजपत, देवेंद्रजींचा एक गट आहे. पर त्या दिवशी आमच्याकडे जे चर्चा झाली त्यात काँग्रेसचे मोठे मोठे नेते आले होते. ते म्हणायला लागले की देवेंद्रजींबरोबर आणि 2 आमदार, यांच्याबरोबर 2, सुधीर भाऊंचा वेगळा, असं काही झालंय का? अहो असं गटबाजी पक्षात राहू शकत नाही. या पक्षाचं वैशिष्ट्यच आहे. या पक्षामध्ये कोणताही गट असूच शकत नाही. या पक्षामध्ये ज्या व्यक्तीला जबाबदारी दिली जाते त्यांनी पक्षाच्या विचाराचा झेंडा हाती घ्यायचा, पुढे जायचं. मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो, काही गट आहे का? माझ्यानंतर देवेंद्रजी झाले, देवेंद्रजी नंतर रावसाहेब दानवे झाले, रावसाहेब दानवेजी नंतर चंद्रकांत दादा पाटील झाले, चंद्रकांत दादा कधीतरी अध्यक्षावरून पाय उतार होईल, पुन्हा कोणीतरी होईल. या पक्षामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, या देशामध्ये या पक्षाला परिवारशाहीला वाढवायचं नाही. म्हणून हां ठीक आहे, तुम्ही कदाचित असं म्हणाल हो तुम्ही काय सांगता या नेत्याचा पोरगा आमदार आहे वगैरे, अशी उदाहरणं देऊन तुम्ही परिवारशाहीला दोन्ही पक्ष समर्थन करतात असं सांगू शकाल, याच्यात वाद नाही. पण एक गोष्ट खरी आहे की परिवारशाही हा शब्द वापरताना हा तुम्ही एका आमदाराचा पोरगा नगरसेवक आहे म्हणून तुम्ही दोन्ही याची तुलना करताना समानता आणत असाल तर चूक आहे. परिवारशाही म्हणजे काय? देशाचा पंतप्रधान कोणी व्हायचं? तो मोदीजीनंतर मोदीच्या परिवारांचे सदस्य होतील का? दुसऱ्याला संधी आहे. परिवारशाही म्हणजे जो नेता निर्णयक्षम अवस्थेत आहे, ज्याला निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांनी आपलं कुटुंब म्हणजे माझी पार्टी माझा देश. आज जेवढे राजकीय पक्ष आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे रजिस्टर्ड नॉन रजिस्टर्ड हे काहीतरी 2452च्या आसपास, थोडे 2-4 आकडे चुकतील, 2452 पक्षामध्ये जर तुम्ही एक एक पक्ष काढला, एक एक पक्ष, तर एक 100-150 पक्ष असे आहेत की ज्यांना परिवारशाही नाही. बाकी सर्वच आहे ना. म्हणजे मुलायम सिंगजींना वाटतं की माझा मुलगा, आता वाटत नसेल पण तेव्हा वाटायचं. आज आपण जे नेते पाहतो, कोणाला वाटते माझा पोरगा प्रधानमंत्री झाला पाहिजे. जगातली सर्वात मोठी दुर्बीण आणून ते पाहतात की कुठं कधी होईल कधी होईल. कोणाला वाटतं आपली मुलगी एकदा नव्हे 4-4दा खासदार झाली पाहिजे, तेही त्यांचंही आयुष्य चांगलं झालं पाहिजे, मग मुख्यमंत्री झाले पाहिजे. कोणाला वाटतं की आपला मुलगा पर्यटन मंत्री झाला पाहिजे, पुन्हा भविष्यात मुख्यमंत्री झाला पाहिजे, पर्यटन संघटनेला वाढवण्यासाठी पर्यटन करावा आणि नंतर मुख्यमंत्री व्हावा. असं मोदींना वाटतं का? असं गडकरींना वाटतं का? असं अमित शहांना वाटतं का? यावर आपला परिवारशाही विरुद्ध लोकशाही असं एकूण युद्ध आहे. मी 3 उदाहरणं तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा म्हणता की आम्ही बेसावत राहिलो, हा एक प्रकारे परीक्षण न करता स्वतःचा दिलासा देण्यासारखं आहे. आपण नागपूरपासून सुरू करू. मी तुम्हाला नागपूर, औरंगाबाद आणि पुण्यामध्ये आणतो. नागपूरमध्ये गडकरी जनरली या पदवीधरचं मतदान झाल्यानंतर पत्रकारांशी बोलायचे, ते यावेळी बोलले नव्हते आणि त्या बाबतीत नंतर नितीन राऊतांनी त्यांना धन्यवाद दिले, हे सूचक होतं. आपण औरंगाबादला येऊयात. या निवडणुकीच्या आधी पंकजा मुंडे बाहेर गेलेले असताना, मराठवाड्यात नसताना, ऊसतोड कामगारांच्या गाऱ्हाण्यासाठी तुम्ही सुरेश धसांना परवानगी देता, ऑथोराईज मोर्चे वगैरे काढण्यासाठी, जे काम जनरली त्या करतात, त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि मग पुण्याला येऊयात. संग्राम देशमुखांना तुम्ही, आता पुणे विभाग जरी म्हणायचा झाला तरी एक गृहीत होतं की पुण्यातून कोणीतरी असेल आणि तिकडे लिस्ट मोठी होती, तिकडे संग्राम देशमुख आले. आणि मग या अडचणी न बघता आम्ही बेसावत राहिलो, याचा अर्थ आम्ही चुका केल्या याची कबुली न देता बेसावत राहिलो, म्हणजे आम्ही एकूण आमच्या सगळं बरोबर होतं, आम्ही ते कार्यक्षम केलं नाही. मुळात कुठे चुकलं होतं की नाही? नाही, असं आहे की मी पुन्हा एकदा सांगतोय, बेसावत अवस्था कशी निर्माण होते? जेव्हा तुम्ही वारंवार विजयी होता. म्हणजे मला ऐकाने अजूनही आठवतं की बोईंगचं जे पहिलं विमान होतं, अतिशय अभ्यास करून विमान बनवलं, पण ते खालती पडलं. का पडलं? त्याचं एकच कारण होतं की एक बटन ही त्यांनी सुरू करण्याची विसरून गेले, बोईंगचं विमान पडलं. याचा अर्थ काय बोईंग विमानामध्ये दोष होता असं नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग ही पद्धत डेव्हलप झाली की कोणताही पायलट जेव्हा बसतो तेव्हा एक लिस्ट तयार असते आणि त्या लिस्टवर टिक करावीच लागते. त्याला हे लिहावंच लागतं की हे मी केलं आहे. म्हणजे जो रिटायर्ड होणार आहे तो आदल्या दिवशी सुद्धा टिक करतो. तो असं म्हणत नाही अरे माझे तर 10,000 फ्लाईंग अवर्स आहे, मला तर पूर्ण माझ्या ब्रेनमध्ये गेला आहे. नाही, एखादा क्षण असा येतो की आपण बेसावत होतो. आता दुसरा प्रश्न, तुम्ही असं म्हणालात की
मी अगोदरही सांगितलं की या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय, तर या निवडणुकीमध्ये खरं सांगतो म्हणजे उमेदवार हा महत्त्वाचा नव्हता अगोदर. कारण पदवीधरमध्ये नोंदणी करणारे कार्यकर्ते नोंदणी करायचे, त्या घराशी संपर्क करायचे आणि संपर्क करून आपण पुढे जायचो. आता या क्षणी आम्ही थोडे बेसावध राहिलो कोरोनाच्या संकटात. पण याचा अर्थ काही भविष्यातही अशाच घटना होईल असं नाही. यातून आम्ही बाहेर पडू हे नक्की. इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात मुनगंटीवरची, त्यानंतर आपल्याला गप्पा यापुढे न्यायच्याच आहेत. एक छोटासा ब्रेक, पाहत राहा माझा कट्टा एबीपी माझा. ब्रेक नंतर माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. त्यांच्याशी संवाद सुरू आहे आपला. त्यांना प्रश्न विचारत आहेत माझे सहकारी. सुधीर भाऊ, तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही विधान परिषद पदवीधर निवडणुकीत आणि शिक्षक मतदार बेसावध राहिलात आणि तुमचं असं म्हणणं आहे की सरकारी मशिनरी वापरून त्यांनी जास्तीत जास्त नोंदणी केली आणि तुम्ही तुमची संघटना तुमचे म्हणजे ABVPच्या म्हणा किंवा भाजपचे कार्यकर्ते तेवढी नोंदणी करू शकले नाहीत. परंतु निवडणुकीच्या अगोदर जयंत पाटलांनी असं म्हटलं होतं की भाजपने बोगस मतदार जास्त नोंदवलेत. मग हे कसं, म्हणजे हे कॉन्ट्रॅडिक्टरी वाटत नाही का? निवडणुकीत असे काही आरोप केले जातात त्याची गंभीरता घेतली जात नाही यासाठी की बोगस मतदाराची नोंदणी केली असं म्हणणं म्हणजे स्वतःच्या सरकारचं अपयश मान्य करणं, स्वतःच्या सरकारच्या प्रशासनाचं अपयश मान्य करणं, तिथं असणाऱ्या जिल्हाधिकारी SDO यांना शंकास्पद करणं आणि निवडणूक आयोगामध्ये जो प्रशासकीय अधिकारी बसला त्याच्यावर हेतुआरोप करणं हा त्याचा अर्थ होतो. म्हणून सर्वच जण अशा नेत्यांनी केलेल्या भाष्याला गंभीरतेने घेत नाही. कारण बोगस वोटिंग नोंदणी केली असं म्हटलं तर सरकार म्हणून मग जबाबदारी नाही आहे याची चौकशी करणे. अशा बोगस मतदारांना मतदार यादीतून काढण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश देणे, निर्देश देणे, डायरेक्टिव्ज देणे आणि अशा अधिकाऱ्या एक तरी मग बोगस मतदार बाहेर का नाही काढलं ही जबाबदारी नाही. आपण राजभवनात शपथ घेतो, ही शपथ फक्त मी मंत्री म्हणून पाठी लावण्याची शपथ घेतो की अशा बोगस गोष्टींना बाहेर काढून त्या नष्ट करण्याची शपथ घेतो. तर मला वाटतं की असं भाष्य साधारणतः आजकाल राजकारणामध्ये असं भाष्य जे आहे ना ते गंभीरतेने घेतलं जात नाही. काहीतरी आरोप करायचा आणि भविष्यामध्ये पराभव झालाच तर आत्तापासून त्याची व्यवस्था करून ठेवायची. आता ते दुर्दैवाने जिंकलेत जनतेच्या, पण ही व्यवस्था होती की पराभूत झाल्यानंतर मग आम्ही चुकलो नाही तर बोगस नोंदणी झाली असं म्हणून पहिल्यांदाच, जसे शाळांमध्ये काही विद्यार्थी असतात की नाही की सिलेबसच्या बाहेर पेपर आला असा आहे, याचा काही फार अर्थ गौरव नाही. सिलेबसच्या बाहेरच्या प्रश्नावरून मला हे विचारावंसं वाटतं की दिल्लीमध्ये आत्ता जे आंदोलन सुरू आहे ते भाजपसाठी सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आला. तुम्ही अपेक्षाच नव्हती केली की इतकं मोठं आंदोलन उभं राहील. पंजाबमध्ये 2 महिन्यांपासून तिथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. कृषी बिलं ज्या पद्धतीनं राज्यसभेमध्ये मंजूर झाली त्याच्यावर धड चर्चाही होऊ दिली नाही, पण भाजपनं आपल्या बळाच्या जोरावर ती मंजूर करून घेतली आणि त्याला पंजाबमध्ये विरोध होत राहिला. त्याच्याकडे जवळपास 1.5-2 महिने दुर्लक्ष त्याच्याकडे झालं आणि आता भाजपसाठी हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आला. नाही, प्रश्न सिलेबसच्या बाहेरचा असण्याचं कारण नाही. याचं कारण सांगा. तुम्ही उद्धवजींपासून प्रत्येक नेत्याचं पदवीधर मतदारसंघात विजय झाल्यानंतरचं भाष्य ऐकलं. काय म्हणाले? आमच्या सरकारच्या 1 वर्षाच्या कामगिरीवर पदवीधर शिक्षक खुश आहेत, आनंदी आहेत. त्यांनी आम्हाला मतरूपाने शाबासकी दिली, आम्हाला निवडून दिलं. हे तुमच्या TV वर दाखवलं, जुने फुटेज काढून बघा. आता भारतीय जनता पार्टीने हा कायदा, काही पक्ष सोडा, पण जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सुद्धा लढलेत त्यांनीही पाठिंबा दिला. कारण राज्यसभेत हे बिल मंजूर होऊच शकलं नसतं, भाजपचा बहुमत तिथं नाही. काही देशातल्या ज्यांना जनतेने निवडून दिलं पण जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढलेत त्यांनीही या बिलाला पाठिंबा दिला. तिसरा मुद्दा की जर हाच अर्थ आपण धरला तर मग बिहारची निवडणूक जिंकली तर या सरकारच्या कामगिरीवर जसे खुश आहे तसे ते बिलावरही खुश आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा जिंकल्या, मध्य प्रदेशच्या विधानसभा जिंकल्या, कर्नाटकच्या विधानसभा जिंकल्या, गुजरातमधल्या विधानसभेत काँग्रेसला तर 100% फटका. भाऊ, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही एकूण भाजपनं किंवा केंद्रातल्या सरकारनं पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडं
काहीसं दुर्लक्ष केलं असं आता तुम्हाला ते जरा आधी हाताळायला पाहिजे होतं. त्यांचा जो प्रश्न आहे तो ऐकून घ्यायला हवा होता. त्यांना इथंपर्यंत येण्याची वेळच येऊ द्यायला नाही हवी होती असं तुम्हाला आता वाटत नाही का? मागं नाही, वळून बसताना? सरकारने तर अतिशय लवचिक भूमिका ठेवली. संवाद करताय, चर्चा करताय, पण शेवटी असं काय सेक्शन आहे, असं कोणतं कलम आहे, प्रावधान आहे कायद्यात की जे प्रावधान बघितल्यावर शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे यावर चर्चा होईल की नाही, याच्यावर मेरिटवर डिबेट झाली पाहिजे, गुणवत्तेवर चर्चा झाली पाहिजे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हा माझा अधिकार नाही कारण पत्रकार तुम्ही आहात. राज्यात यापैकी 2 कायदे तर आजच अस्तित्वात आहे. एक कायदा काँग्रेस राष्ट्रवादीने आणला करार पद्धतीवर शेती करण्याचा 2006-07च्या दरम्यान. माझं 60 मिनिटावरचं त्याचं भाषण आहे. मीही काही प्रश्न उपस्थित विरोध केला होता तुम्ही त्याला? नाही, विरोध नाही केला, मी प्रश्न उपस्थित केला कारण कायद्याच्या संदर्भात तो कायदा परिपूर्ण व्हावा म्हणून आपणही तर्काच्या आधारावर त्या कायद्याच्या संदर्भामध्ये या त्रुटी असतील तर काय असं विचारतो. 1 तासाचं भाषण अजूनही रेकॉर्डमध्ये आहे आणि मग मंत्र्यांनी उत्तर दिलं की या कायद्यामध्ये त्रुटी नाही. करार पद्धतीमध्ये जेव्हा आपण शेती करतो त्यातून शेतकऱ्यांचा फायदाच होईल. आज 14 वर्ष झाले, तुम्ही राज्यामध्ये काय नुकसान झालं त्या करार पद्धतीच्या शेतीचं सांगितलं पाहिजे. नाशिकमध्ये आपणच सांगता की करार पद्धतीची शेती केल्यामुळे काही शेतकऱ्यांचे गट एकत्र झाले, 300 कोटीचा टर्नओव्हर आहे, दुबईत त्यांची भाजी जाते, हे तुम्हीच सांगता ना, कौतुक स्वतःचं करता. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर आपल्याला शेत उपज विकता येईल हा कायदा शिवसेना आणि भाजपच्या सरकारने केला. शिवसेना आज जरी विसरत असेल कारण आजकाल पॉलिटिकल अल्झायमर खूप होतोय, म्हणजे पॉलिटिकल विस्मरण शक्ती वाढली. काय माहीत नाही, पर्यावरणाचं संतुलन बिघडलं म्हणून आहे की काय माहीत नाही, पण अरे तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्याच मंत्र्यांनी नुसतं पाठिंबा नाही दिला, 3-3दा अभिनंदन केलं. हो, आपण हे किती शेतकऱ्यांच्या हिताचं करतोय. माननीय, हे खरं आहे की शरद पवार साहेबांचा अनुभव मोठा आहे, विषयच नाही याच्यामध्ये. आमच्या मनात दूरपर्यंत कुठं मी तर कधी याच्यावर प्रश्नचिन्हही उपस्थित करणार नाही, आहेच अनुभव. पण मग त्याच अनुभवावरून तुम्ही 2010मध्ये पत्र दिलं, त्याच अनुभवावरून तुम्ही मुलाखत दिली, त्याच अनुभवावरून तुमचे कितीतरी व्हिडिओ आहे, त्याच अनुभवाच्या आधारावर कपिल सिब्बलनी 2012मध्ये इतकं लांबलचक भाषण दिलं आहे. ते म्हणाले की जो लोग कृषी उत्पन्न बाजार समिति के बाहर किसानों को अपना उपज बेचने की अनुमति नहीं देते वो बिचौलियों के प्रतिनिधि है. आज जर ते कपिल सिब्बलांचं 2012चं भाषण संसदेतलं काढून बघितलं आणि तुम्ही एखाद्याला सांगितलं ज्याला फार माहिती नसेल त्याला वाटेल कपिल सिब्बलनी बिना फी घेता मान्य मोदीजीचं वकीलपत्र घेतं काय, असं वाटेल. आता मग याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? संवाद झाला पाहिजे. तुम्ही अचानक भारत बंद करतो असं का करताय? शेवटी अचानक भारत बंद करतो असं ते कुठं करतात? ते गेल्या काही दिवसांपासून आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही MSPच्या बद्दलची हमी द्या. त्यांचा कोणत्याही कारणामुळे जर समजा सरकारच्या बद्दल अविश्वासाची भावना असेल तर ती दूर करणं सरकारचं काम आहे. असं आहे. त्यांचा अनुभव गेल्या महिन्यात 1.5 महिन्याचा काय आहे, त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नव्हतं. तुम्ही काय आंदोलन करा बसा तिथं, अशी स्थिती होती असं त्यांचं म्हणणं आहे. मला तुमच्याच टीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या बैठका सुरू आहे हे तुमच्याच टीव्हीच्या माध्यमातून ते अलीकडे सुरू आहे. नाही, ठीक आहे, अलीकडे सुरू असेल, संवाद सुरू झाला. भारत बंद हे कधी करायचं असतं? जेव्हा सरकारने एकदा स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही हे करणारच नाही, तेव्हा पहिल्यांदाच अर्थचक्र आत्ता कुठं आपण सुरू केलं. लॉकडाऊनमधून आपण अनलॉक होतोय. देशामध्ये हातावर पोट घेऊन जगणारे लाखोच्या संख्येने आहे आणि अशा प्रसंगात तुम्ही संसदेत चर्चा करू शकता. तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत 14-15च्या ऐवजी 16, 17, 18, 19 इथेही आपण चर्चा करू शकतो. पण सुधीर भाऊ, सुधीर भाऊ हाच मुद्दा घेऊन त्यांचा जो एक आक्षेपाचा मुद्दा आहे की तुम्ही चर्चाच नाही करत, तुम्ही राज्यसभेत का नाही चर्चा करवलीत? तुम्ही विदाऊट चर्चा करवता राज्यसभेमध्ये मंजूर करा. मला असं वाटतं की चर्चेला नाकारूच शकत नाही कोणती. तुम्ही तिथं ते शेवटी ज्या पद्धतीचं वातावरण राज्यसभेमध्ये निर्माण झालं त्या चर्चेच्या वेळेला तुम्हाला काही लोकांना बाहेर काढावं लागलं. चर्चा न होऊ देता ते मंजूर करून घेणं. चर्चा नाकारली नाही, त्यांचा चर्चा होऊ नये यासाठी तो गोंधळ केला. तर असं आहे, त्यांनी बिगं फाडलीत. तर आता त्यांनी बिगं फाडली दुःख नाही कारण मनमोहन सिंगाच्या वेळी राहुलजींनी स्वतःच निर्णय फाडला. त्यामुळे जसा राजा तशी प्रजा, तसा नेता तसे कार्यकर्ते. राज्यसभेच्या खासदारांनी चर्चा म्हणजे जो महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या बद्दलचा जो मुद्दा आहे की बेसावध राहिलो,
तुम्हाला असं वाटतं का की केंद्रीय पातळीवर सुद्धा हीच बेसावधगिरी नडली आत्ता नडतीये की तिथला शेतकरी पंजाबमधला खास करून जेव्हा तिथं आंदोलन करत होता आणि ते शांततामय मार्गानं ते आंदोलन सुरू होतं, आज आता त्या आंदोलनाच्या बद्दल हे खलिस्तानी आहेत, हे तुकडे तुकडे गँग आहेत, हे देशविरोधी आहेत, हे शिक्के मारणं जे आहे आज मारतायत नाही, हे बीजेपीच्या तुम्ही channel किंवा social चॅनल नाही media सुधीर मध्ये- भाऊ, असं आहे की अनेक त्याच्यामध्ये ट्विटर हँडल्स त्याच्यावर ते येत आहे. नाही, ट्विटर हँडल्सवर येत आहे म्हणजे व्हिडिओ येत आहे. त्या व्हिडिओमध्ये जर काही लोक खलिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर हे तर फेब्रिकेटेड असू शकत नाही. हां, या संदर्भामध्ये खुलासा झाला पाहिजे. आणि मग दुसरा प्रश्न आहे, हा शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ना, हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ना. मग अशा आंदोलनामध्ये जर कुठे एखादा व्हिडिओ येत असेल की जे आंदोलन करते आलेत त्याच्यापैकी कोणाला एखादा माणूस काही वस्तू देत आहे, पैसे देत आहे, तर हे व्हिडिओ एखाद्याने काढलं म्हणजे काय हे राज्यकर्त्यांनी केलं असं म्हणायचं का? शेवटी आता सोशल मीडिया संवेदनशील आहे आणि सोशल मीडियामध्ये एखादी घटना येते. तुम्हाला अशा पद्धतीनं या पद्धतीनं त्या सगळ्या आंदोलनाकडं बघणं किंवा या पद्धतीनं टीका करून ते मोडून काढण्याचा प्रयत्न करणं याचा फायदा होईल असं वाटतं का? नाही, हे बघा, हे काही प्रश्न फायदा नुकसानीचे नाही. याचा काय फायदा नुकसान आहे? माझं म्हणणं आहे की नुकसान होईल ना. नाही, फायदा नुकसानीचा विषयच नाही. कारण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आपण शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे शेतकरी- कुठल्याही विरोधाला शिक्के मारून त्याला कचऱ्याच्या टोपलीत टाकणं की हा देशद्रोही आहे, हा अमुक आहे, तर हे अंतिमतः योग्य आहे का असं माझा प्रश्न आहे. अयोग्यच आहे. पण हे काय भारतीय जनता पार्टी करताय का? हा, स्वर्गीय इंदिराजी, राजीवजी असताना अशा घटना करायचे की काही जागा आंदोलन की विदेशी शक्ती का हात आहे, विदेशी शक्ती का हात आहे, RSS का हात आहे, आणि तेव्हा गमती जमती चालायच्या याच्यावर. भारतीय जनता पार्टीचं काहीच कारण नाही असं म्हणण्याचं. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे नेते शेतकऱ्यांशी वारंवार सांगतात की आम्ही संवादाला तयार आहे, चर्चेला तयार आहे. आता याच्यावर डिबेट होईल की नाही, म्हणजे शेतकऱ्यांचं अहित व्हावं असं भारतीय जनता पार्टीला वाटेल का? हो, नाही, पण म्हणजे आत्ताच्या सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो अविश्वास आहे असं दिसते. कारण त्यांनी आता अशी भूमिका घेतली की आम्ही एक शब्दही बोलणार नाही, आम्ही सायलेंट राहू, जे काही आहे ते तुम्ही आता आम्हाला लेखी द्या, आम्हाला मान्य असेल तर आम्ही मान्य करू, नसेल तर आम्ही काय लेखी द्या. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही वेळोवेळी सांगितल्यात, अनेकदा सांगितलं. असं आहे, शेवटी काही आंदोलन जेव्हा होतं तेव्हा एखादा विषय असाही असतो की ज्या विषयावर कायदे करत असताना, त्या कायद्यामध्ये तरतुदी करत असताना त्या मेरिट असेल की नाही. आता आपल्याकडे 1994 गोवारी यांचा मोर्चा झाला. गेले होते का पवारसाहेब भेटायला मग, किंवा तेव्हाचे मुख्यमंत्री गेले होते का? का नाही गेलो? 114 गोवाऱ्यांवर आपण गोळीबार केला होता. 114 गोळीबार नव्हता केला, ते चेंगराचेंगरीत गेले होते सुधीर भाऊ. हो, पण तेव्हा पोलिसांची कुमक आणली ना, पोलिसांची कुमक आणली ना. सुधीर भाऊ, कारण तेव्हा तुम्ही हे या भूमिकेत होता की हे आंदोलन होत आहे पण चर्चेतून प्रश्न सुटावेत. सुधीर भाऊ, एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात की याचं कोणी समर्थन करत नाही, पण दुसरीकडे असं आहे की कोणीतरी 100 रुपयावरती आंदोलनकर्ते आणलेत असं म्हणणाऱ्या लोकांना तुमचे नेते जे आहेत ते गेले काही महिने डिफेंड करत बसले होते. म्हणजे कंगना राणावतने ते वक्तव्य केलं होतं, इथं पण भारत म्हणजे मुंबईला POK म्हटलं होतं. तर अशा लोकांना अनवॉन्टेड स्पोक्सपर्सन जे तुमचे क्रिएट झालेले आहेत आणि त्यांना जे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचे नेते डिफेंड करत राहतात, त्याच्यामुळं तुमची या पक्षाची प्रतिमा मलिन होते असं वाटत नाही का? नाही, असं आहे की खरं तर मला कधी कधी सरकार म्हणून आश्चर्य वाटतं आणि सरकार सत्तारूढ पक्षाचंही आश्चर्य वाटतं की तुम्ही ते लहानपणी कशी चॉकलेटसाठी भांडायची, तू माझी वस्तू वापस कर, हे असं भांडतात का? समजा एक काय ते तुम्ही नाव घेतलं कंगना राणावत, ते काय बोलतील याच्यावर राज्यामध्ये एवढा हाकार करण्याची गरज आहे? मग तुमच्या नेत्यांना सकाळपासून त्यांना डिफेंड करण्याची काय गरज आहे? डिफेंड नाही करत. तुमचे नेते मला सकाळपासून defend देवेंद्रजीचं करतात. स्टेटमेंट माहिती आहे. देवेंद्रजी असं म्हणाले, तुमचे सगळे प्रवक्ते त्यांच्यासाठी आंदोलनं करतात, त्यांना डिफेंड मी पुन्हा करतात, त्यांच्यासाठी जाणीवपूर्वक ट्विट सांगतोय करतात, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतात. कंगना तुमच्या राणावत- नेत्यांनी केलेला नाही, गेल्या नाही. 3 महिन्यांमध्ये जे त्यांच्यासाठी केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेला पचलं नाही कदाचित, त्याच्यामुळे पण हा निकाल असेल. मी पुन्हा- मुंबईला POK म्हणणं असेल किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अरे तुरे बोलणं असेल किंवा एखाद्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांना तुम्ही ज्यांचं आता नाव घेतलं त्यांच्याबद्दल अनुद्गार काढणं असेल, ह्या पद्धतीची जी वक्तव्य होतात त्याचा तुम्हाला फटका बसतो जनमतामध्ये, असं वाटत नाही का, असा माझा प्रश्न. मी पुन्हा एकदा म्हणतोय की असं कोणीही बोलू नये, हे खरं आहे. म्हणजे
हे मोदींच्या बद्दल सुद्धा अतिशय घाण शब्दात बोललं गेलं. नीच शब्द, मौत का सौदागर असे शब्द बोलले. असे शब्द कोणीच बोलू नये ना. अशा शब्दाचा फटका पडतोच पडतो. पण हे शब्द भारतीय जनता पार्टीचे नेते वापरत नाही. असे शब्द भारतीय जनता पार्टीचे नेते कधीही वापरत नाही. आज मोदीजींनी कधीतरी अशा निम्न स्तरावरच्या शब्दाचा वापर केला का? मला असं वाटतं की कारण नसताना सर्व विषयावरून लक्ष विचलित करायचं. अरे कोणाशी आपण भांडतोय? काही कारण आहे का? तिन्ही पाकव्याप्त काश्मीर म्हटल्याने या जगातला कोणताही शक्तिशाली नेता या पाकव्याप्त काश्मीर करू शकतो? कोणाच्या बापाची ताकद आहे? अरे मर्द मराठ्याची भूमी आहे. कोणाच्या बापाची ताकद आहे? त्यांच्या विरोधात कधी त्यांच्या विरोधात असं तुम्ही रस्त्यावर सुधीर उतरायला पाहिजे होतं. मुंबईला जर पाकव्याप्त काश्मीर म्हटलं तर ओ. तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिला. कधीच समर्थनार्थ उभे राहत नाही. समर्थन कोणतं की लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्हीच एकीकडे सांगता, तुम्हीच सांगता की लोकशाहीमध्ये एखाद्याने म्हटलं तर आपण कायदेशीर कारवाई केली पाहिजे. बेकायदेशीर कारवाई करण्याची प्रथा लावणार आहात का? हायकोर्टाने काय म्हटलं? हायकोर्टाने सुद्धा ते म्हटलं आहे. आता तुम्ही हायकोर्टही तुम्हाला मान्य राहणार नाही तर मग हे तर आश्चर्य आहे. शेवटी कायद्याच्या रक्षणासाठी सरकार आहे. तुम्ही जेव्हा शपथ घेता, शपथ घेताना काय गांभीर्य पूर्वक घेतली असेल किंवा ईश्वर साक्ष, पण कमीत कमी ईश्वर साक्ष तुम्ही शपथ घेतल्यावर काय म्हणता हो तुम्ही त्या शपथीमध्ये मुख्यमंत्री मंत्री म्हणून की माझ्यासाठी कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही, मी कायद्याने काम करेन. आता कायद्याने जेव्हा तुम्हाला काम करायचं तेव्हा अशा शब्दाच्या संदर्भात एकतर कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहे त्याचा अवलंब केला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल सुधीर भाऊ सगळ्या महाराष्ट्रांनी जे कोर्टाने म्हटलं त्याच्याबद्दल, त्यांच्या घरावर जी कारवाई केली त्याच्याबद्दल माध्यमांपासून सगळ्या महाराष्ट्रांनी ते चुकीचे असं म्हटलं होतं की सूडबुद्धीनं कारवाई कुठली झाली नाही पाहिजे. त्याच्याबद्दल कोणीच दुमत व्यक्त केलं नव्हतं. आधीच्या कारवाईबद्दल आपण बोलतो. दुसरा एक प्रश्न असा आहे की आपण निवडणुकीकडे परत एकदा मी तुम्हाला आणतो की नाही, आणि एका त्याच्या सुद्धा ह्याच्यामध्ये नेत्यांनी मराठी डिक्शनरी किंवा मराठी शब्दकोश करू नये की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो. आता परवा एकाने बघा व्हॉट्सअपवर पाठवलं, मंत्र्याच्या समोर आमच्याकडे मंत्री म्हटलं तर ना करून टिंब देतात नामदार. त्यांनी सांगितलं वरती एक चंद्र केला. म्हणजे हे काय रे? नॉटी. अरे हे कशासाठी शब्दकोश जन्माला घातले? हरामखोर शब्द योग्य आहे का तुम्ही सांगा? त्याच्याबद्दल सगळ्यांनी, मी तेच म्हटलं की त्याच्याबद्दल सगळ्या माध्यमांनी, सगळ्या महाराष्ट्रांनी तुम्ही जेव्हा त्याच्याबद्दल भूमिका घेताय, चुकीच्या, त्या भूमिका चुकीच्या चॅनलनी आहेत हे घेतली. सांगितलं. ते चॅनलनी- सगळ्यांनी त्यांना त्याबद्दल क्रिटिसाइज पण केलं. चॅनलने घेतली. सगळ्यांनी. पवार साहेब आपल्या नातवाविषयी जी भूमिका घेतात ती त्यांच्याविषयी मग तेव्हा का नाही घेतली? त्यांनी सांगितलं ना आपल्या पार्थ पवाराच्या संदर्भातली तो स्पष्ट भूमिका त्याला काही समजत नाही, मग हीच भूमिका का नाही घेतली? असं आहे की मला असं वाटतं की अशा पद्धतीने एक मायावी राजकारणाची भूमिका घेता कामा नये. मला वाटतं की जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणावं, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणावं. याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आणि मी छोटा आहे पण राज्यकर्त्यांनी अशा भूमिकेतून कधीही वागू नये. 4 निवडणुका जिंकल्या, 4 निवडणुका जिंकल्या याचा अर्थ मला असं वाटतं की आपण एकदम हवेत जाऊ नये. सुधीर भाऊ, ठाकरे सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले. खूप डेडलाईन दिल्या जातं त्या नारायण राणे, रावसाहेब दानवे की सरकार लवकर पडेल, काही क्षणामध्ये पडेल, 2 महिन्यात पडेल. तुम्हाला काय वाटतं सरकार किती दिवस चालेल? नाही, मला सरकार किती दिवस चालेल याचं उत्तर मी नाही देऊ शकत. याचं उत्तर असं तरी वाटतं का? नाही, मी काही राजकीय त्याला ज्योतिष्य नाही आहे. सरकार किती दिवस पडेल. पण मग एक गोष्ट समजतं, आपण जसं अनुभवावरून म्हणतो की थंडी दिसत नाही पण थंडी वाजते. दिसते का थंडी? हवा दिसत नाही, हवा पकडता येत नाही, पण म्हणून हवा नाही असं कोणी म्हणेल का? आता एखाद्याने म्हणतं नाही नाही हवा तर नाही आहे, दिसते कुठं, दाखव मुठीमध्ये पकडून. आता आपल्या देशाचा जर इतिहास पाहिला, आपल्या देशाचा, तर अशा भिन्न विचाराची पक्ष एकत्र आली तर ती दीर्घकाळ टिकत नाही. आपल्या देशाचा इतिहास आहे. फक्त एक अपवाद, एक्सेप्शन, ते म्हणजे पश्चिम बंगाल. आणखी एक प्रश्न, देवेंद्र फडणवीसांनी परवाला जेव्हा सर्ववर्षपूर्ती झाली तेव्हा असं म्हटलं की हे सरकार घटनाबाह्य काम करतं, त्यामुळे राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने हे चालतं. तुम्हाला असं वाटतं राज्याचा कारभार बघता हे घटनाबाह्य करतं आणि राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल चालू आहे ठाकरे सरकारची? नाही, असं आहे, संविधानामध्ये राष्ट्रपती राजवट कशी लावायची याच्या संदर्भातली स्पष्ट तरतूद आहे. आणि सुप्रीम कोर्टाने या संदर्भातले जे निर्णय दिले आहे त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टता आहे.
पण सरकारने जर अशाच पद्धतीचं कार्य सुरू ठेवलं तर संविधान आपलं काम करतं. म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू शकते. नाही, संविधानाच्या तरतुदीच्या कुठलं विरोधात काम संविधानाच्या विरोधात केलं सरकारनं? नाही, त्यांनी मग प्रश्न काय केला की संविधानाच्या विरोधात राज्य सरकारने काम केलं तर राष्ट्रपती राजवट. नाही, तसं नाही विचारलं. तो नाही विचारला. देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं की हे सरकार संविधानाच्या विरोधात काम करते आणि भविष्यात त्याच्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. तुम्हाला वाटतं का? तुम्ही सरकार बघताय. मागं एक माहिती आहे, म्हणजे खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांच्याकडूनच घ्यायचं होतं. तुम्हाला काय वाटतं? कोणचं कृत्य आहे? पण संविधानाच्या विरोधात कृत्य केलं तर राष्ट्रपती राजवट लागते हा कायदा त्यांच्या मला दोन माहिती आहे. कृत्याकडे त्यांचा आता- फोकस आता- होता. भाऊ, दोन बद्दल, एक कंगनाबद्दल त्यांचं मत होतं आणि अर्णब गोसावीबद्दल त्यांचं मत होतं की या दोन्ही प्रकरणामध्ये हे घटनाबाह्य काम आहे आणि राष्ट्रपती राजवट लागू शकते. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला म्हणजे त्यांनी असं म्हटलं असावं असंच वाटत नाही की या दोन केसमुळे राष्ट्रपती राजवट लागते. देवेंद्रजी असं म्हणू शकत नाही. पण या ज्या घटना होत आहे अशा घटना हजारोच्या संख्येने जर सुरुवात झाली तर याचं विश्लेषण निश्चित होऊ शकतं. दोन घटना या काही राष्ट्रपती राजवट लावण्या इतपत समर्थनीय राष्ट्रपती राजवटीसाठी असूच शकत नाही. पण देवेंद्रजींचा जो आशय आहे, जे तुमच्या म्हणण्यावरून मला जाणवतोय की अशा घटना वारंवार जर होत गेल्या तर त्यातून प्रश्न निर्माण होऊ शकतात. घटना वाढल्या तर लागायला हरकत नाही. वाढल्यात किंवा अशा हरकत नाही. पद्धतीच्या तुमची काय म्हणजे तुम्ही म्हणजे घटना वाढल्या तर राष्ट्रपती राजवट लागायला कोणत्याही हरकत नाही. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावू नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका या अगोदर राहिली. आपल्यालाही माहित आहे की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे रस्त्यावर खून केले गेले. पण तरीही लोकशाहीमध्ये राष्ट्रपती राजवट ही अतिशय एक्सेप्शन संदर्भात की जेव्हा विदेशी शत्रू राष्ट्राला मदत होणाऱ्या घटना घडतील तर राष्ट्रपती राजवट तेव्हा गावावी लागेल. जेव्हा तुम्ही विदेशी देशाच्या शब्दाला सुरामध्ये सूर जो आपला देशविरोधी आहे अशा वेळी राष्ट्रपती राजवट गावावी लागेल. पण तुम्ही राजकीय घटनांच्या आधारावर, राजकीय शत्रुत्वाच्या आधारावर हे माझ्या माहितीप्रमाणे 100च्या आसपास काँग्रेसने गावल्यात. पण भारतीय जनता पार्टीची भूमिका ही लोकशाहीच्या रक्षणाची आहे. आणीबाणी आम्ही अनुभवली आहे. काँग्रेसचा खरा चेहरा तेव्हा देशाने अनुभवला आहे. खुर्ची प्रिय चेहरा बघितला आहे आणि सत्ताप्रिय चेहरा बघितला आहे. पण भारतीय जनता पार्टी सत्यप्रिय राहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजितदादा पवार यांच्याबरोबर तुमचे संबंध कसे आहेत आता? नाही, माझे सर्वांशी चांगले संबंध आहे. काय विरोध आहे हो? माझी शत्रुता काय? काही त्यांनी माझं काही नुकसान केलं नाही, मी त्यांचं नुकसान केलं नाही. शेवटी माझे उद्धव साहेबांशी संबंध चांगले आहे, माझे अजित पवार साहेबांशी चांगले आहे, माझे जयंत पाटील साहेबांशी आहे, माझे प्रफुल्ल पटेलजींशी आहे. आणि हे मला नाही वाटत महाराष्ट्राच्या राजकारणात असा दिवसच येऊ नये की आम्ही एकमेकाशी मनापासून दूर, विचारापासून दूर असू शकू. पण हे ज्या दिवशी महाराष्ट्रात होईल त्या दिवशी मी नक्कीच सांगतो की आम्ही महाराष्ट्र म्हणतो. नाथाभाऊंशी संबंध चांगले आहे. वाईट संबंध असले तर कारण काय? तुम्ही उद्धव शत्रू आहेत ठाकरेंना का? करणं म्हणता, मग नाथाभाऊंना काय म्हणताय? नाही, नाथाभाऊंना काय सांगायचं ते सांगेन तुम्हाला. कारण नाथाभाऊ कोणतेही, मला अजूनही विश्वास आहे काय ते मन तयार झाली ना. काय मी पुन्हा येईन. नाही, शाम को लौट आता है, सुबह का भूगा. मला अजूनही विश्वास वाटतो की त्यांचा जो डीएनए आहे तो डीएनए कधीतरी शिवसेनेचा ऑप्शन आता भाजपने पूर्णतः बंद केलाय. जर वेळ आली तर तुम्ही शिवसेनेला जवळ करणार नाही? आता या क्षणी जर या प्रश्नाचं उत्तर असेल तर सध्या भाजप कोणते ऑप्शनही शोधत नाही आहे आणि मला असं वाटतं की ऑप्शन शोधण्याची गरजही नाही आहे. तशी वेळ आली तर तुम्ही परत शिवसेना, कारण तुम्ही म्हणाला होतात की जुना मित्र आहे तुमची. शिवसेना 30 वर्ष आमच्या सोबत होती, विचाराने आम्ही एकत्र होतो. पण मला असं वाटतं की आता आमच्या दोघांमध्ये एवढं अंतर वाढलं आहे की या क्षणी या प्रश्नाला जो अनुकूल उत्तर देण्याचा थोडासाही प्रयत्न करेल तो पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये खलनायक ठरेल. एवढे आम्ही दूर गेलो आहे. एक अर्जुन आहे, कार्यकर्त्यांना हे आवडणारच नाही. एक अर्जुन, इतके दूर गेलो. एक अर्जुन आहे, एक अर्जुन आहे, एक कर्ण आहे आणि प्रश्न शेवटी द्रौपदीच आहे. त्यामुळे ती त्यात लोकशाही काय- आहे. ती लोकशाही आहे आणि म्हणून
त्या कौरव सभेत वस्त्रहरण झालं, इथं लोकशाहीचं वस्त्रहरण होत आहे. बघू पुढे काय होणार आहे. कारण त्यासाठी कोणत्या पक्षाकडे कोण आहे हे सांगण्यासाठी आमचे मित्र संजय राऊतांनी भीष्म कोण आहे हे सांगितलं. आता भीष्म कोणत्या बाजूला आहे सांगण्याची गरज नाही. सुधीर भाऊंच्या याच कमेंटवरती सुधीर भाऊ आपण माझा कट्ट्यामध्ये इथे समारोप करूया, थांबूया. तुम्ही वेळ दिला तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून, त्यासाठी तुमचे आभार, धन्यवाद. थँक्यू, नमस्कार. आणि यानंतर माझा कट्ट्यावर आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.